ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारा एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधून। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट पोर्शनवरती बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला। Once more, once more, once more. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा, चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला। मित्रांनो, मी अलर्ट पोर्शनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर बिटमार्कमध्ये फक्त आपण एक सॉन्गच दिलेला आहे, बाकी सगळं आपल्याला स्वतः क्रिएट करायचं आहे। तर सिम्पली काय करायचं, आपल्याला फोटोज ॲड करायची, त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्या। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला हेच फोटो पाहिजे असतील तर काय करायचे, कमेंटमध्ये येस अशी कमेंट करायची। तर मी डाउनलोड मटेरियल किंवा टेलिग्राम चॅनलवरती सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल। तर सिम्पली काय करायचं, आता आपल्याला अशा प्रकारे फोटोज ॲड केल्याच्या नंतर ना आपल्याला इफेक्ट ॲड करायचे। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचं, हा जो आपला 1 नंबरचा इफेक्ट 2 नंबरचा इफेक्ट आहे, तो 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। त्यासाठी फोटोवरती 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली इफेक्टवरती जायचं आहे, इथं आडव्या 3 लाईन असतील त्यावरती टच करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर ना व्हिडिओवरती यायचं आहे, व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे। 2 नंबरच्या फोटोपाशी आल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर 2 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे। फक्त काय करायचं आहे, या 2च फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। समोर काय करायचं, समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं नाही आहे। तर काय करायचं, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि आपला 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। 3 नंबरचे इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरतीच यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, हे जे मधले फोटो आहेत त्यामधल्या 2 फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। म्हणजे काय करायचं आहे, ह्या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, ह्या 2 फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर काय करतो, मी अशा प्रकारे इथे डबल बीट लावून देतो, म्हणजे तुम्हाला समजणार आहे हा इफेक्ट कुठपर्यंत पेस्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना आपल्याला काय करायचं, 4 नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं आहे। 4 नंबरचं इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं, हा जो एक फोटो दिसत आहे आपल्याला डबल बीटच्या समोरचा, त्या एकाच फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि ह्याचप्रमाणे मधला फोटो सोडायचा आहे। तर इथे एक डबल बीट आपल्याला बघायला मिळणार आहे बघा। तर हा एक फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरचे डायरेक्ट
समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर आता काय करायचं आहे, हा इथं एक अशा प्रकारे डबल बीट लावलेला फोटो असेल, हा सुद्धा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर आता सिम्पली काय करायचं आहे, याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे, नाही तर परत एकदा व्हिडिओ बघा, काही विषय नाही, फक्त सोपं आहे। काय करायचं आहे, हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे इथं पेस्ट करायचा आहे, त्याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे। तर सिम्पली काय करायचं लक्षात आहे, इथे 2 फोटो सोडायचे, कोणते कोणते, एक सिंगल बीटचा आणि एक डबल बीटचा। 2 फोटो सोडून काय करायचं, समोरचा एक सिंगल बीट असणार आहे तोच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्या समोरचे 2 फोटो सोडून द्यायचे, सिंगल बीटचा आणि डबल बीटचा, त्याच्यासमोर एक सिंगल बीट असणार आहे तिथंच इफेक्ट पेस्ट करायचं आहे। आणि काय करायचं आहे, इथं एक सिंगल बीट असणार आहे, इथं हा एक फोटो सोडायचा आहे, त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर समजलं असलं तर बरं आहे, डबल एकदा व्हिडिओ बघा, काही विषय नाही। तर आता अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना हा जो आपला 5 नंबरचा इफेक्ट आहे हा कॉपी करायचा आहे। 5 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, हा जो आता बघा राहिलेले फोटो आहेत इफेक्टचे, तर हा फोटो डबल बीटचा फोटो सोडून द्यायचा आहे, फक्त सिंगल बीटचे जे फोटो राहिलेले आहेत त्याच फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर डबल बीटचं सोडून द्यायचं आहे, कारण डबल बीटच्या फोटोला दुसरा इफेक्ट येणार आहे, त्यामुळे फक्त सिंगल बीटच्याच फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे तर आता परत आपल्याला बॅकला यावं लागणार आहे इफेक्टच्या लेअरवरती, एक लास्टचा इफेक्ट राहिलेला असेल तर तो कॉपी करायचा आहे, इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। आता आपला जो डबल बीट आहे ना, त्या डबल बीटच्या फोटोलाच फक्त हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर हे 2च फोटो आहेत डबल बीटचे, या 2च फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे, तर हे जो समोरचं बीट आहे इथं थोडं काय होणार, तुम्ही कन्फ्यूज होताल, तर कन्फ्यूज होऊ नका, त्या समोरच्या 2 डबल बीट असतील त्या 2च फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। फक्त इतकंच लक्षात ठेवा, हा जो इफेक्ट आहे तो फक्त 2च फोटोला आपल्याला पेस्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे, तर आपण इफेक्ट वगैरे पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, तर एक 0 सेकंदापाशी यायचं आहे, तर इथला एक इफेक्ट राहिलेला असेल ब्लरचा, तो एक पेस्ट करून घेऊया। त्यासाठी बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, हा 1 नंबरचा इफेक्ट आहे, हाच कॉपी करून घ्यायचा आहे, परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि हा 1 नंबरचाच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर ब्लरचाच इफेक्ट आहे हा। तर सिम्पली काय करायचं आहे, 2 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, रेक्टँगल घेतल्याच्यानंतर काय करायचं, वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे, त्याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथं याला व्हाईट कलर ठेवून घ्यायचं आहे। व्हाईट कलर ठेवल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे आणि काय करायचं, आपलं जो रेक्टँगल आहे ना तो अशा प्रकारे थोडा कमी करून याची लेंथ कट करून घ्यायची, त्याला फक्त इतकंच ठेवायचं आहे, आपल्या बीटपर्यंत बसेल एवढंच। आणि याला काय करायचं, अशा प्रकारे बीटच्या आपल्या सेंटरला ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे तर काय होणार आहे, अशा प्रकारे हा थोडा व्हाईट चमकणार आहे, तो अशा प्रकारे बघा। तर काय करायचं, यालाच कॉपी करायचं, यावरती टच करायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, कॉपी लेअर करायचं आहे, समोरच्या बीटपाशी यायचं आहे, याला पेस्ट करून द्यायचं आहे। तर काय करायचं, आपल्याला सर्वच बीटपाशी याला पेस्ट करून द्यायचं आहे। तर मी याला पेस्ट करून देतो आपल्या रेक्टँगलला। फक्त काय करायचं, पहिल्या आणि लास्ट बीटला पेस्ट करायचं नाही, ते 2 बीट सोडून द्यायचे आहेत। तर फक्त काय करायचं, जे मधले आपले बीट आहे त्या मधल्या बीटलाच हा आपला रेक्टँगल पेस्ट करून द्यायचा। तर अशा प्रकारे तर आपण अशा प्रकारे व्हाईट रेक्टँगल ॲड करून घेतल्याच्यानंतर काय करायचं, तर आपल्याला काय करायचं, एक शॅडो ॲड करायची आहे। तर शॅडो ॲड करायसाठी परत 0 सेकंदापाशी यावं लागणार आहे, त्यासाठी नंतर प्लसवरती क्लिक करायचं, एक परत रेक्टँगल ॲड करायचं आहे। रेक्टँगल घेतल्याच्यानंतर ना वरी 3 डॉटवरती क्लिक करायचे, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, त्याच्या खाली 2 नंबरचं ऑप्शन सर्कल ग्रेडियंटवरती जायचं आहे। तर अशा प्रकारे ब्लॅक सर्कल येणार आहे, याला सेंटरला ठेवायचं आहे आणि खाली काय करायचं, जो आपला व्हाईट कलर आहे त्याला खाली असं ओढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं साईडला खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, याला ब्लॅक करायचं आहे, साईडला ब्लॅक कलरवरती टच करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली सर्कल शॅडो बनवून रेडी होणार आहे।
तर फक्त काय करायचं, आपल्या फोटो वाईज याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बरोबर शॅडो बनल्याच्या नंतर काय करायचं आहे, बॅकला येऊन एकदम लास्ट बीट पशी यायचं आहे. शॅडोची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे, आणि जी आपली शॅडो आहे ना, त्या शॅडोला जे आपले रेक्टँगल आहेत व्हाईट रेक्टँगल यांच्या खाली ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, जे आपले व्हाईट रेक्टँगल आहेत त्याचे बरोबररित्या ग्लो होणार आहेत. त्याच्यानंतर काय करायचं, परत 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, परत एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर वरी परत 3 डॉटवरती टच करायचं आहे. ट्रस्ट कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर ब्लॅक असेल व्हाईट ठेवून घ्यायचा आहे, आणि स्टोकची लेंथ काय करायची 9 ते 10% ठेवून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर बॉर्डरची लेंथसुद्धा सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे, तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरील शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, याची क्वालिटी 1080 पिक्सेल ठेवून घ्यायची आहे. बट माझ्यामध्ये 1080 पिक्सेलच राहू द्या, चांगली क्वालिटी येणार आहे. आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.